संपूर्ण देशभरामध्ये आज ठिकठिकाणी उग्र आंदोलनं सुरू आहेत गेले काही दिवस. त्यात भारतीय जनता पक्ष कुठेच नाही, RSS कुठेच नाही. महाराष्ट्र असेल, हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, पश्चिम बंगाल असेल. पश्चिम बंगालमध्ये तर ढाक्यातून येणाऱ्या साड्यांची होळी केलेली आहे, जामदानी साड्यांची. हे चित्र फार भयावह आहे. नरेंद्र मोदी मणिपूरला जात नाहीत, नरेंद्र मोदी बांगलादेशमधल्या हिंदूंवर एक शब्द काढत नाहीत, अमित शहा बोलत नाहीत, विदेश मंत्री बोलत नाहीत. मग जो हिंदू उरलेला आहे बांगलादेशमध्ये, पिढ्यानपिढ्या फाळणी झाल्यामुळे त्याला तिथे राहावं लागतं आहे. फाळणी झाल्यामुळे, बंगालची फाळणी झाल्यामुळे तो हिंदू तिथे आहे. त्यांच्या बाजूनं कोण उभं राहणार? त्यांचा आवाज कोण मांडणार? पार्लमेंटला त्याच्यावर चर्चा करू दिली जात नाही. आम्ही अनेकदा प्रश्न उठवायचा प्रयत्न केला. राष्ट्रीय सुरक्षेच्या फालतू मुद्द्यावर जॉर्ज सोरोस, त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचे लोक लोकसभा आणि राज्यसभा बंद पाडतात आणि बांगलादेशमधल्या हिंदूंच्या अत्याचारासंदर्भात ते एक शब्द काढत नाहीत, स्थगन प्रस्ताव मांडत नाही. आमचे स्थगन प्रस्ताव फेटाळले जातात.